आरक्षण बचाव कृती समिती नाशिक यांच्या वतीने 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता बीडी भालेकर हायस्कूल मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक असा आरक्षण बचाव धडक मोर्चा काढण्यात आला होता। माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्य विरुद्ध रवींद्र सिंग या प्रकरणी 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या न्याय निर्णयाशी असहमती दर्शविण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते। या प्रकारे संस्थेचे हस्तक्षेप करून न्याय निर्णय रद्द करण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी अशी अपेक्षा केंद्र व राज्य शासकीय सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी, आरक्षण बचाव कृती समिती या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून केल्या। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांमधील कलम 15 आणि 16 अन्वये प्रदान केलेल्या प्रतिनिधित्वाच्या गंभीर प्रश्नावर लक्ष वेधू इच्छितो। उपरोल्लेखित न्याय निर्णयाद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण हे संविधानिक तरतुदीनुसार मान्य असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे। हा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणल्यास त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या न्याय हक्कांवर निश्चितपणे गंभीर परिणाम होणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्गातील व्यक्तीच्या उन्नतीसाठी काही सुविधा अथवा विशेषाधिकारी द्यावयाचे असल्यास जातीच्या निकषाऐवजी पूर्णपणे वेगळ्या निकषावर आर्थिक किंवा वित्तीय निकषांवर दिले जाऊ शकतात असे मत माननीय सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे। आरक्षण हे पहिल्या पिढीपर्यंत मर्यादित राहिले पाहिजे आणि एखाद्या कुटुंबातील कोणत्याही पिढीने आरक्षणाचा लाभ घेऊन वरचा दर्जा प्राप्त केला असल्यास तार्किक दृष्टीने दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळू नये असेही मत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे। या विषयाला अनुसरून विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य शासकीय सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी, आरक्षण बचाव कृती समिती या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून आरक्षण बचाव धडक मोर्चा काढण्यात आला होता। AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।